नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट बघणार आहोत। आपल्या टेट एग्जाम मध्ये फाइंड द एरर वरती प्रश्न असतो आणि फाइंड द एरर मध्ये मग आपल्याला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट बघायचं असतं। म्हणजे जसं सब्जेक्ट असेल तसंच वर्ब वाक्यामध्ये आलं पाहिजे, तरच मग ते जे काही वाक्य असतं ते वाक्य बरोबर असतं। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, A number of players in the team dash dash increasing। मग आता या ठिकाणी बघा, जेव्हा आपण नंबर ऑफ प्लेयर्स म्हणतो तर याचा अर्थ होतो मेनी प्लेयर्स, म्हणजे पुष्कळ प्लेयर्स। ओके, अ नंबर ऑफ प्लेयर्स। आता प्लेयर्स हे बघा, या ठिकाणी काय लागलेलं आहे, एस लागलेलं आहे प्लेयरला, म्हणजे प्लेयर्स हे जे काही आपलं नाउन आहे ते कसं आहे, या ठिकाणी अनेक वचने आहे, प्लुरल आहे, म्हणून आपलं जे हेल्पिंग वर्ब असणार आहे ते सुद्धा कसं असणार आहे, प्लुरल असणार आहे। म्हणून आपला आन्सर असेल आर, अ नंबर ऑफ प्लेयर्स इन द टीम आर इन्क्रीजिंग। त्याच्यानंतर बघा, दुसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, आय विश आय डॅश डॅश द प्राईम मिनिस्टर। मग आता आय नंतर काय येणार, तुमचा आर येणार, वर येणार, इज येणार की हॅव येणार। बघा, आता या ठिकाणी काय म्हटले की माझी अशी इच्छा आहे की मी काय बनावं, प्राईम मिनिस्टर बनावं। आता ही काय आहे, एक इमॅजिनेशन आहे, इमॅजिनरी गोष्ट आहे की मी प्राईम मिनिस्टर बनावं, अनरियल सिच्युएशन आहे। तर वाक्यामध्ये जेव्हा केव्हा अशी एखादी इमॅजिनरी गोष्ट असेल किंवा अनरियल सिच्युएशन वाक्यामध्ये आलेली असेल तर अशा वेळेस बघा, सब्जेक्ट काहीही असो आपण काय घेणार, तर वर घेणार। लक्षात ठेवा, इथे तुम्हाला वाटलं असेल की इज आला पाहिजे, आय विश आय इज नाही येणार, आय एम पण नाही येणार, जरी एम ऑप्शन मध्ये असतं तर या ठिकाणी काय येणार, नेहमी वर येणार। कधी, जेव्हा एखादी इमॅजिनरी गोष्ट वाक्यामध्ये असेल, जेव्हा एखादी अनरियल सिच्युएशन वाक्यामध्ये असेल तेव्हा। त्याच्यानंतर तिसरं सेंटेन्स आपण बघूया। बघा, द पोएट अँड पेंटर डॅश डॅश डाईड। मग आता बघा, या ठिकाणी तुम्हाला असं वाटेल की पोएट हा एक व्यक्ती दिलेला आहे आणि पेंटर हा दुसरा व्यक्ती दिलाय आणि म्हणून त्यांच्यासाठी आर आलं पाहिजे, असं तुम्हाला त्या ठिकाणी वाटू शकतं। पण या ठिकाणी बघा, द पोएट अँड द पेंटर हे एकच पर्सन आहे, तो पर्सन पोएट सुद्धा आहे आणि तो पर्सन पेंटर सुद्धा आहे। आता हे आपल्याला कसं समजलं की एकच पर्सन पोएट आणि पेंटर आहे, तर बघा या द या आर्टिकल वरनं समजलं। काय म्हटलंय, द पोएट अँड पेंटर। जर असं असतं, द पोएट अँड द पेंटर डॅश डॅश डाईड, तेव्हा आपण म्हटलो असतो की दोन व्यक्ती आहे, द पोएट एक व्यक्ती आणि द पेंटर दुसरा व्यक्ती। पण या ठिकाणी बघा, जो द आहे तो पोएट आणि पेंटर या दोन्हींसाठी सुद्धा वापरण्यात आलेला आहे, म्हणजे एकच व्यक्ती हा पोएट सुद्धा आहे आणि तोच व्यक्ती पेंटर सुद्धा आहे। म्हणून या ठिकाणी तुमचा आन्सर येणार हॅज, द पोएट अँड पेंटर हॅज डाईड। म्हणजे असा व्यक्ती जो पोएट होता आणि पेंटर होता तो या ठिकाणी मृत पावलेला आहे। त्याच्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, इच ऑफ द प्लेयर्स डॅश डॅश अवॉर्डेड अ मेडल। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, तुम्हाला इथे एस लागलेला दिसेल प्लेयर्सला, मग पण या ठिकाणी इच ऑफ द प्लेयर्स म्हटलंय। इच म्हणजे इंडिव्हिज्युअल, म्हणजे प्रत्येक जण, प्रत्येक प्लेयर। इच ऑफ द प्लेयर्स म्हणजे प्रत्येक प्लेयरला काय केलं गेलेलं आहे, मेडल अवॉर्ड केलं गेलेलं आहे। इथे आपण प्रत्येक प्लेयर विषयी बोलतोय, म्हणून या ठिकाणी येणार तुमचा वॉज। आलं लक्षात, या ठिकाणी वर येणार नाही, या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल वॉज। त्याच्यानंतर बघा, पुढे तुम्हाला म्हटलेलं आहे, मॅथमॅटिक्स डॅश डॅश डिफिकल्ट सब्जेक्ट फॉर मेनी। मग बघा, या ठिकाणी काय येणार आपला आन्सर, तर इज, मॅथमॅटिक्स इज अ डिफिकल्ट सब्जेक्ट फॉर मेनी। जरी या ठिकाणी एस आला असलं तरी मॅथमॅटिक्सच्या स्पेलिंग मध्येच ते एस त्या ठिकाणी ऑलरेडी आहे, एस लागलं म्हणून ते काय प्लुरल होत नाही। आणि हे जे वाक्य आहे या ठिकाणी बघा, तुम्हाला युनिव्हर्सल ट्रूथ सांगितलेलं आहे, वैश्विक सत्य सांगितलेलं आहे की मॅथमॅटिक्स हा जो विषय आहे तो अनेक मुलांना काय जातो, त्या ठिकाणी डिफिकल्ट जातो, म्हणून आपण या ठिकाणी काय घेणार, इज घेणार। म्हणजे कालही तो त्यांना अवघड जात होता, आजही जातो आणि भविष्यात पण जाईल। लक्षात, युनिव्हर्सल ट्रूथ आहे ते नेहमी आपण काय करत असतो, प्रेझेंट टेन्स मध्ये सांगत असतो। त्याच्यानंतर बघा, सहावा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, द टीम डॅश डॅश प्लेइंग वेल टुडे। बघा, आता हे जे काही टीम आहे हे आहे तुमचं कलेक्टिव्ह नाउन,
टीम काय आहे कलेक्टिव्ह नाउन, म्हणून आपण त्याच्यासाठी जे काही व्हर्ब घेणार ते व्हर्ब आपण नेहमी काय घेणार सिंग्युलर घेणार. कलेक्टिव्ह नाउन साठी जे व्हर्ब असतात ते कसे आपण यूज करतो तो सिंग्युलर व्हर्ब यूज करतो. मग बघा काय येणार द टीम इज, काय आन्सर असेल आपलं इज. द टीम इज प्लेइंग वेल टुडे. त्याच्यानंतर बघा 7वा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे 10 miles डॅश डॅश अ लॉंग डिस्टन्स. बघा या ठिकाणी कसं पाहिजे 10 miles डॅश डॅश अ लॉंग डिस्टन्स टू वॉक. मग आता या ठिकाणी आपल्याला 10 miles दिलेले 10 म्हणजे जे डिस्टन्स किती आहे 10 म्हणजे डेफिनाइट एक्झॅक्ट डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे. माइल्स हे मेजरमेंट आहे. मग बघा ज्यावेळेस एक्झॅक्ट आपल्याला मेजरमेंट दिलेलं असतं त्यावेळेस आपण इजचा वापर करतो, म्हणून आपला आन्सर असेल इज. 10 miles इज. आता तुम्हाला इथे वाटेल की इथे एस लागलेला आहे म्हणून आर आला पाहिजे की 10 miles आर अ लॉंग डिस्टन्स टू वॉक, पण या ठिकाणी आर येणार नाही तर या ठिकाणी इज येणार, कारण की या ठिकाणी आपल्याला डेफिनाइट म्हणजे 10 miles डेफिनाइट 10 असं दिलेलं आहे. आलं लक्षात. पुढे बघा द क्वालिटी ऑफ द ऍपल्स डॅश डॅश नॉट गुड. आता या ठिकाणी बघा द क्वालिटी ऑफ ऍपल्स डॅश डॅश नॉट गुड. या ठिकाणी तुम्ही इज घेणार. द क्वालिटी ऑफ ऍपल्स इज नॉट गुड. जरी या ठिकाणी एस आलेलं असलं तरी आपण काय घेणार इज घेणार. त्याच्यानंतर बघा 9वा प्रश्न इदर ऑरचा आहे. इदर द डॉग ऑर द कॅट्स डॅश डॅश इन द यार्ड. मग या ठिकाणी बघा द कॅट्स हे एक नाउन आहे आणि द डॉग हे दुसरं नाउन आहे. जेव्हा इदर ऑरच्या केसमध्ये 2 नाउन किंवा 2 प्रोनाउन येतात अशा वेळेस इथे जे आपल्याला व्हर्ब घ्यायचं आहे ते दुसरं जे नाउन आहे त्या दुसऱ्या नाउननुसार घ्यायचं असतं. मग द कॅट्स हे प्लुरल नाउन त्या ठिकाणी आहे म्हणून आपण व्हर्ब सुद्धा कसं घेणार तर प्लुरल घेणार, म्हणून आपला आन्सर येणार आर. इदर द डॉग ऑर द कॅट्स आर इन द यार्ड. का बरं आर घेतलं, कारण की जे सेकंड नाउन होतं द कॅट्स ते प्लुरल होतं म्हणून आपण प्लुरल व्हर्ब त्या ठिकाणी घेतलं. बघा पुढे प्रश्न विचारलेला आहे एव्हरीवन डज. इथे बघा एव्हरीवन डॅश डॅश टू अटेंड द मीटिंग. एव्हरीवन डॅश डॅश टू अटेंड द मीटिंग. मग याचं काय आन्सर येणार तर या ठिकाणी तुमचं आन्सर असेल एव्हरीवन वॉन्ट्स टू अटेंड द मीटिंग. बघा एव्हरीवन वॉन्ट्स टू अटेंड द मीटिंग. असं का, बघा जेव्हा कधी वाक्यामध्ये एव्हरीवन असेल, एव्हरीबडी असेल, नथिंग असेल, नोबडी असेल, समवन असेल, नो वन असेल तर यांच्यानंतर आपण नेहमी काय करत असतो आपण प्लुरल सिंग्युलर व्हर्ब त्या ठिकाणी घेत असतो. या अशा वर्ड्स नंतर आपण काय करत असतो सिंग्युलर व्हर्ब घेत असतो, म्हणून या ठिकाणी आपलं आन्सर येणार वॉन्ट्स. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय बघा बिलियर्ड्स डॅश डॅश. या ठिकाणी अ पाहिजे. बिलियर्ड्स डॅश डॅश अ गेम. बघा मग काय आन्सर येणार बिलियर्ड्स इज अ गेम. आता या ठिकाणी जरी एस आला असला तरी बिलियर्ड्स हे जे काही गेमचं नाव आहे त्याच्या स्पेलिंगमध्येच एस त्या ठिकाणी आहे म्हणून तो काही बिलियर्ड्स त्या ठिकाणी प्लुरल नाहीये. बिलियर्ड्स हा सिंग्युलरच आहे आणि इथे सुद्धा तुम्हाला अ गेम म्हणजे एक गेम विषयी बोललं जात आहे असं समजतं, म्हणून आपण या ठिकाणी इज घेतो की बिलियर्ड्स इज अ गेम. त्याच्यानंतर बघा पुढचा आणि शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे द कमिटी डॅश डॅश रिच्ड इट्स डेस्टिनेशन. बघा द कमिटी डॅश डॅश रिच्ड इट्स डेस्टिनेशन. मग बघा जेव्हा केव्हा वाक्यामध्ये कमिटी, ज्युरी, पार्लमेंट असे शब्द त्या ठिकाणी आलेले असतील आणि त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचं असेल तर ते हेल्पिंग वर्ब आपण काय घेणार तर हॅज घेणार. द कमिटी हॅज रिच्ड इट्स डेस्टिनेशन. रिच्ड इट्स डेस्टिनेशन. इथे डेस्टिनेशन ऐवजी विद्यार्थी मित्रांनो डिसिजन हवं होतं. कसं असतं ते त्यांचं एकत्रित डिसिजन असतं, कलेक्टिव्ह डिसिजन असतं, म्हणून आपण कमिटीसाठी काय यूज करणार. कमिटी सुद्धा काय आहे एक कलेक्टिव्ह नाउन आहे, कलेक्शन आहे. त्या कमिटीमध्ये अनेक लोक असणार आहेत म्हणून या ठिकाणी आपण हॅव घेणार नाही, या ठिकाणी वॉज घेणार नाही, ऑर घेणार नाही, तर आपण या ठिकाणी घेणार हॅज आणि हॅज हेच आपलं त्या ठिकाणी असेल राईट आन्सर. अशा पद्धतीने मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही प्रश्न बघितले. फाइंड द एरर मध्ये तुम्हाला नक्कीच या कन्सेप्टचा सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट या कन्सेप्टचा तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी उपयोग होईल. अजून उदाहरणांची तुम्ही प्रॅक्टिस करा
धन्यवाद मित्रांनो. बाय, टेक केअर.